तुम्ही सगळे सुखरूप असाल, आनंदी असाल अशी भावना व्यक्त करतो आणि पत्रकार परिषदेला सुरू करतो. राज्यामध्ये सर्वत्र महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका होऊ लागल्या. सुरुवातीला जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुका होतील आणि शेवटी महानगरपालिका जानेवारीपासून सुरू. राज्याचं राजकारण आपल्या सर्वांना माहित आहे. वेगवेगळे दौरे चालू आहेत, बंधूंची भेट होते आहे, पत्रकारांना बातम्या मिळते. पण जी काही टीका होते सरकारवर, उद्धव ठाकरेंचा दौरा आहे. या दौऱ्यावर त्यांनी जे काय आरोप करतायत, शेतकऱ्यांना अमुक द्यायला पाहिजे, नुकसान अमुक करायला पाहिजे वगैरे वगैरे जे बोलतायत, ते मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात काय केलं? 2.5 वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणती उपाययोजना, कोणत्या योजना आणल्या ते त्यांनी पहिले सांगावे. सगळंच अस्तित्व संपलं आहे आणि अस्त्र पण संपत चाललंय. संपू नये असं मला वाटतं. मी संजय राऊत त्याला शुभेच्छा देतो, तुझी तब्येत चांगली. पण नियतीने जे काय ठरवलं ते चुकत नाही. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलतायत ते आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. त्यांना माहिती आहे आयुष्यात कधी सत्ता येणार नाही, सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांमध्ये नाही आणि त्यामुळे त्यांची टीका जी आहे ही राजकीय दृष्टिकोन. आता उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता एवढी वर्ष सत्ता त्यांनी मुंबई महानगरपालिकेत केल्यानंतर प्रचार करावा लागतोय आणि जे काय आरोप करतायत, तुम्ही तुमची सत्ता होती तेव्हा मुंबईचं काय केलं, मुंबई शहराचा कायापालट काय केलं आणि आता काय होतोय हे जरा पाहावं असं मला वाटतं. राज्यातलं सरकार 3 पक्षाचं आहे आणि अतिशय सलोख्याने सत्ता महाराष्ट्राची चालली असताना हे विघ्न निर्माण करण्याचं काम, राजकीय आपलं अस्तित्व तयार करण्याचं काम ही मंडळी करतात असं मी म्हणेन. निवडणुकीमध्ये या निवडणुका जिल्ह्यातही आहेत. या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे. उद्या मीटिंग होतील, पदाधिकारी मीटिंग घेतील आणि अंतिम निर्णय घेतील. पण मला वाटतं ही युती व्हावी आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा. 80% पेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर, असा माझा विश्वास वाटतो. आणि त्यामुळे काही लोक यूट्यूब आणि याच्यामध्ये जे काय राणे कुटुंबाबद्दल काय वेगवेगळे बातम्या पुरवता देत आहेत, मी त्यांना एवढंच सांगेन, एखादी गोष्टीची शहानिशा करा आणि बातम्या द्या. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही. इथे आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाहीये.
मी गेली 35 वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं. तुम्ही पत्रकारांनी चांगली साथ दिली, कार्यकर्त्यांनी साथ दिली. आज सर्व कार्यकर्त्यांनाही मी बोलवलं होतं दोन्ही पक्षाच्या आणि गप्पा गोष्टी केल्या. सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती होईल. आता आपल्याला या संबंधी काय विचारायचं असेल कोणत्याही बाबतीमध्ये तर आपण विचार. पालकमंत्री म्हणाले होते की सिंधुदुर्गातील ज्या निवडणुकांची स्वबळावरती लढवणार. पालकमंत्री अंतिम निर्णय नाही आहे, पक्ष आहे. रवींद्र नारायण आणि खासदार आहे. माझं मत असं हेरू व्हावं असं आहे. माझं मत असं, कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज युतीमध्ये आघाडीमध्ये एकत्र काम करतायत. विधानसभेची लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली आणि मग इथे आता असं काय झालं की असावी. कोणाला वाटतं म्हणून नाही, वास्तव निवडणुका जास्त जागा कोण निवडून आणणार, दोन्ही ठिकाणी अध्यक्ष कोण कसा बसेल, आपला कसा बसेल हे पाहिलं पाहिजे बीजेपीने. आणि चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी. लोक कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे, खासदार आमदारांची काय इच्छा आहे ती जरा विचारावी. राणेसाहेब, महायुती म्हणून सर्व निवडणुका व्हाव्यात असं तुमचं मत असतानाच कणकवली नगरपंचायतची निवडणूक होऊ घातली आहे. कणकवली शहरामध्ये भाजपकडून सध्या समीर नलावडे यांचं नाव चर्चेत आहे, तर संभाव्य होऊ घातलेली महायुती होऊ घातलेली जी युती आहे की शिवसेना, शिंदे शिवसेना आणि ठाकरे गट यांची युतीच्या बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे प्रयत्न होतात. राजन तेली यांनी याला दुजोरा दिलाय, त्याबाबत आपलं काय? माझ्या मते तसं जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या 2 जिल्ह्यात तरी संबंधित हो. आणि राजन तेली कुठलाही नेता, कुठलाही पदाधिकारी नाही आहे आणि मी मानत नाही. 2 माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही. एक तो परब, पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं काय, हे कुठल्याही प्रकारे कुठल्याही म्हणणं यांचं मी ग्राह्य धरणार नाही आणि यांना विरोधच करेन. त्यांनी राजन तेली यांनी अशी पण भूमिका मांडली आहे की पक्षाच्या वरिष्ठांकडे आम्ही तसा कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक व काही स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून हा प्रतिष्ठित नागरिकांना मी स्वतः राजन बसत नाही ना, मग काहीतरी स्वतः प्रतिष्ठा पाहिजे ना. सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनाथ शिंदे का जमा करतोय माहित नाही, मी भेटला काही सांगेन. एकदम नेते कसे तो कोण तो विचार काय त्याचं ऑफिस का मोठा मिळवून कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे असं त्यांनी कमी नाही ना टीका केली आहे बीजेपीवर. तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल. कुठेही भेटू दे, त्याच्या ऑफिसमध्ये असला तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. पुन्हा वाचवायला कोणी होईल. साहेब, कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये तुमचे सुपुत्र निलेश राणे आमदार आहेत, तर त्या मतदारसंघाबाबत युती संदर्भात आपली काय भूमिका आहे? युती व्हावीच म्हणतो जिल्ह्यात, त्या मतदारसंघ नाही जिल्ह्यात व्हावी. सर, महायुती संदर्भात आपण म्हटलं तसं की जिल्ह्यामध्ये महायुती व्हावी म्हणून रत्नागिरी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करताना जिल्हा परिषद आणि नगरपंचायतच्या नगरपरिषद निवडणूक होऊ घातलेल्या आहेत. जागा वाटपाबाबत काही फॉर्म्युला ठरलाय का? उद्या थोरला भाऊ भाजप असणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्या अनुषंगाने. थोरला भाऊ असं मोठा नाही, मुख्यमंत्री आमचे आहेत, बीजेपी मोठा पक्ष आहे, त्यामुळे थोरला भाऊ उद्या ठरवतील. मी आज जाणार संध्याकाळी, उद्या ठरवते. फॉर्म्युला जेव्हा माझ्याकडे येईल ते मी विचार करेन त्याच्याबद्दल. तर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी एक विधान केले, काँग्रेसमध्ये मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस
असे वक्तव्य केले तेलंगणाचे मुख्यमंत्री. माझा काय समजत तेलंगण कोण माणूस पण मी ओळखत असं कोणी बोलले म्हणजे विशाल परत पडत आणि इंडियावर बातम्या म्हणजे तसं लोक आहे. राज्यात जमीन घोटाळा उघड करण्यासाठी येत आहे का बातम्या संपादकांकडून ऑफिसवर राज्यात काय टीव्ही नाही. राज्यात जमीन घोटाळा उघड करण्याची मालिका सुरू. मीरा भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी 200 कोटीची जागा संस्थेसाठी 3 कोटी रुपयाला लागली. विजय वडेट्टीवारांनी आरोप केला. काँग्रेसवाले आणि हे जे आहेत शिवसेना उद्धव आता ह्या मागे लागले तर कामधंदा काय नाही कामधंदे काय नाही विषय काय नाही जमीन घोटाळा असेल रिक्सर अर्ज करते चौकशीवर कोर्ट कचरा होती त्याच्यात कॉमेंट्स करायचे काही होईल कारवाई कायदेशीर करावी मुख्यमंत्र्यांनी याचा त्यांनी पुण्याचा निर्णय दिलाच आहे ना तसं आहे. चिपी विमानतळाचं सुरू होणार असं दिवाळी घोषणा सुरू होणार त्यासाठी लागणारी पैशासाठी केंद्रीय कन्सल्ट केंद्रीय मंत्र्याची मी आणली मुख्यमंत्र्यांनी दिली मुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये मंजुरी केली तर प्रोसेसमध्ये कुठली एअरलाईन ते स्वीकारेल आणि इथे येईल. माझी इच्छा आहे की इंडिगो या पण ते होईल त्यासाठी लागणारा पेट्रोलच्या खर्चासाठी केंद्राने मान्यता दिली. वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी तुमचा सध्या पाठपुरावा सुरू आहे. आता नेमकं सर्वे तर झालेला आहे. फायनान्सचा प्रश्न आहे. कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती एवढी चांगली नाही म्हणून जरा थांबलाय. जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याच्यावर पुढाकार घेतला पैशाची मदत केली तर ते त्वरित होईल पण ते फक्त फायनान्शियली याच्यासाठी थोडं थांबतात पण ते होईल लवकर होईल. माझी आग्रहामध्ये तीच मागणी आहे पहिली. दादा अनेक उपजिल्हा रुग्णालयामध्ये ॲम्ब्युलन्स दिलेले आहेत त्या ॲम्ब्युलन्समध्ये डिझेल अभावी त्या उभ्या आहेत आणि अनेक बिलं देखील रखडले आणि अनेकांचे त्यामुळे प्राण देखील गेलेले आहेत. काय माहिती आहे असं काय नाही असं कसं नाही तू कशा आधारे म्हणते माहितीशिवाय बोलताय असं कसं म्हणतो तू मग चौकशी करून हे करतो बोल ॲम्ब्युलन्स चालू आहेत सगळं असं नाही तू असं म्हणू नको तपासून ठीक आहे मला मी सांगतो दुपारपर्यंत 3 वाजे सांगतो साहेब लवकर आपण तिचं हे करू. असेल नसेल तर पेट्रोलची व्यवस्था करू. जो रुग्ण जाईल त्याची पेट्रोलची व्यवस्था करू. राणेसाहेब उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना शिंदेच्या शिवसेनेशी युती करू नका असे स्पष्ट संकेत दिलेले असताना सुद्धा कणकवलीमध्ये बहुधा होणारा हा राज्यातला पहिला प्रयोग होता. एक तर उद्धव ठाकरे कोण आहे कोण आहे त्याचं ऐकावं अशी परिस्थिती आहे का सांगा मला. एक झालं आता कणकवली युती होते आहे का तो कोण राजन तेली टेम्पररी आहे. हा आता आलाय अजून तो परमनंट व्हायचा आहे. अजून माझी शिंदेची भेट व्हायची आहे ते म्हणजे परमनंटचा सिक्का लागाव की नाही आणि अशा बातम्या कशाला काही होणार नाही. सर राज्यामध्ये काय चित्र असेल नगर पंचायत बीजेपी 1 नंबर एकनाथ शिंदे 2 असं होईल. बीजेपी मॅक्झिमम जागा महापौर नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष हे मिळेल. अजून काही इथंच लवकर सांग ते आधी दुखणं झालंय. आपले मुद्दे ठरवून आलेले ते संपले इकडून चालू. पार्थ पवार यांच्यावरती जो जमीन घेण्याचा आरोप होता त्यावर आता मुख्यमंत्री अजित पवार म्हणतायत मुलं संज्ञान झाल्यावर ते स्वतंत्र व्यवसाय करतात आणि जो व्यवहार झाला त्याची मला जराही माहिती नव्हती कल्पना नव्हती. सरकारमध्ये असल्यामुळे प्रश्न की त्याच्यात काय बोलू शकतो.
मुद्द्यात संज्ञा नसली तरी आज्ञाधारक असा. तर त्या मतदारसंघाबाबत युती संदर्भात आपली काय भूमिका? मी सांगितली युती व्हावीच म्हणतो मी जिल्ह्यात, त्या मतदारसंघ नाही जिल्ह्यात व्हावी. साहेब, महायुती संदर्भात आपण म्हटलं तसं की जिल्ह्यामध्ये महायुती व्हावी म्हणून प्राथमिक सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करताना जिल्हा परिषद आणि नगरपंचायतच्या नगरपरिषदेच्या निवडणूक होऊ घातलेल्या आहेत. जागा वाटबाबत काही फॉर्म्युला ठरलाय का? उद्या थोरला भाऊ भाजपा असणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात, त्या अनुषंगाने थोरला भाऊ असं मोठा नाही, मुख्यमंत्री आमचे आहेत, बीजेपी मोठा पक्ष आहे, त्यामुळे थोरला भाऊ ते उद्या ठरवतील. मी आज जाणार संध्याकाळी, उद्या ठरवते. फॉर्म्युला जेव्हा माझ्याकडे येईल तर मी विचार करेन त्याच्याबद्दल. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी एक विधान केलंय, काँग्रेसमध्ये मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस असे वक्तव्य केले तेलंगणाचे मुख्यमंत्री. माझा काय समज तेलंगणा कोण माणूस पण निवडतो असं कोणी बोले. उद्या विशाल परत पडत आणि इंडियावर बातमी म्हणजे तसे जोग आहे. राज्यात जमीन घोटाळा उघड करण्याचं येत आहे का बातमी? संपादकांकडून राज्यात काय टीव्ही नाही. राज्यात जमीन घोटाळा उघड करण्याची मालिका सुरू. मीरा भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी 200 कोटीची जागा संस्थेसाठी 3 कोटी रुपयाला लाटली. विजय वडेट्टीवारांनी आरोप केला. काँग्रेसवाले आणि हे जे आहेत शिवसेना उद्धवकर आता हे मागे लागले. आता कामधंदा काय नाहीये, कामधंदे काय नाही, विषय काय नाहीये. त्यामुळे जमीन घोटाळा असे रितसर अर्ज करतोय, चौकशीशिवाय कोर्ट कचरा होती, त्याच्यात कॉमेंट्स करायचे. काही होईल कारवाई कायदेशीर करावी मुख्यमंत्र्यांनी. आता त्यांनी पुण्याचा निर्णय दिलाच आहे ना, तसं आहे. दादा, चिपी विमानतळाचं ते सुरू होणार असं दिवाळी तसं घोषणा झाली, सुरू होणार. त्यासाठी लागणारी पैशासाठी केंद्रीय मंत्र्याची मी आणली, मुख्यमंत्र्यांनी दिली, मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये मंजुरी केली. त्या प्रोसेसमध्ये कुठली एअरलाईन ती स्वीकारेल आणि इथे येईल. माझी इच्छा आहे की इंडिगो या, पण ते होईल. त्यासाठी लागणारा पेट्रोलच्या खर्चासाठी केंद्राने मान्यता दिली. वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी तुमचा सत्याने पाठपुरावा सुरू आहे. आता नेमकं सर कुठं आलंय का? सर्वे तर झालेला आहे, फायनान्सचा प्रश्न आहे. कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती एवढी चांगली नाही म्हणून जरा थांबलाय. जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याच्यावर पुढाकार घेतला, पैशाची मदत केली तर ते त्वरित होईल. पण ते फक्त फायनान्शियली याच्यासाठी थोडं थांबलं, पण ते होईल, लवकर होईल. माझी आग्रहामध्ये तीच मागणी आहे पहिली. दादा, अनेक उपजिल्हा रुग्णालयामध्ये ॲम्ब्युलन्स दिलेले आहेत, त्या ॲम्ब्युलन्स डिझेल अभावी त्या उभ्या आहेत आणि अनेक बिलं देखील रखडले आणि अनेकांचे त्यामुळे प्राण देखील गेलेले आहेत. काय माहितीये असं काही नाही. असं कसं तू कशा आधारे म्हणते, माहितीशिवाय बोलताय असं कसं म्हणतोय तू? चौकशी करून करतो बोल ना. ॲम्ब्युलन्स चालू आहेत सगळं. नाही तू असं म्हणू नको, तपासून ठीक आहे. मला मी सांगतो दुपारपर्यंत 3 वाजे सांगतो लगेच. लवकर आपण तिचं हे करू. नसेल तर पेट्रोलची व्यवस्था करू. जो रुग्ण जाईल त्याची पेट्रोलची व्यवस्था करू. राणेसाहेब, उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना शिंदेच्या शिवसेनेची युती करू नका असे स्पष्ट संकेत दिलेले असताना सुद्धा कणकवलीमध्ये बहुधा होणारा हा राज्यातला पहिला प्रयोग होता. एक तर उद्धव ठाकरे कोण आहे, कोण आहे त्याचं ऐकावं अशी परिस्थिती आहे का? सांगा मला. एक झालं. आता कणकवली युती होते आहे का? तो कोण? राजन तेली टेम्परवारी आहे. हा, आता आलाय, अजून तो परमनंट व्हायचा आहे. अजून माझी शिंदेची भेट व्हायची आहे. ते म्हणजे परमनंटचा सिक्का लागावं की नाही. आणि अशा बातम्या कशाला? काही होणार नाही.
राज्यामध्ये काय चित्र असेल नगरपंचायत? बीजेपी 1 नंबर, एकनाथ शिंदे 2 असं होईल. बीजेपी मॅक्झिमम जागा महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष हे मिळू शकतो. अजून काही इथंच लवकर सांगू. ते अंतिम निर्णय नाहीये, पक्ष आहे. तसं रवींद्र देखील आपल्याला रवींद्रचा नारायण राणे खासदार आहे, माझं मत असं हे व्हा असं आहे. माझं मत असं आहे, कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज युतीमध्ये आघाडीमध्ये एकत्र काम करतायत. विधानसभेची लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली आणि मग इथे आता असं काय झालं की असावी, कोणाला वाटतं म्हणून नाही, वास्तव निवडणुका जास्त जागा कोण निवडून आणणार, दोन्ही ठिकाणी अध्यक्ष कोण कसा बसेल, आपला कसा बसेल हे पाहिलं पाहिजे बीजेपीने. आणि चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी. लोक कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे, खासदार आमदारांची काय इच्छा आहे ते जरा विचारावी. नगरपंचायतची निवडणूक होऊ घातली आहे. कणकवली शहरामध्ये भाजपकडून सध्या समीर नलावडे यांचं नाव चर्चेत आहे. तर संभाव्य होऊ घातलेली महायुती, होऊ घातलेली जी युती आहे की शिवसेना, शिंदे शिवसेना आणि ठाकरे गट यांची युतीच्या बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे प्रयत्न होते. तर राजन तेली यांनी याला दुजोरा दिलाय, त्याबाबत आपलं काय? नाही, माझ्या मते तसं जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या 2 जिल्ह्यात तरी संबंधित आणि राजन तेली कुठलाही नेता, कुठलाही पदाधिकारी नाहीये आणि मी मानत नाही. 2 माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही. एक तो परब, पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राजन. हे कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांचं मी ग्राह्य धरणार नाही आणि यांना विरोधच करेन. त्यांनी राजन तेली यांनी अशी पण भूमिका मांडली आहे की पक्षाच्या वरिष्ठांकडे आम्ही तसा कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक व काही स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून प्रतिष्ठित नागरिकांना मी स्वतः राजन बसत नाही ना, मग काहीतरी स्वतः प्रतिष्ठा पाहिजे ना. सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनाथ शिंदे का जमा करतोय माहित नाही, मी भेटला काही सांगेन. एकदम नेते कसे तो कोणतं विषय काय त्याचं ऑफिस का मोठा मिळवलं, जसा कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे असं त्यांनी कमी नाही टीका केली आहे बीजेपीवर. तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल, कुठेही भेटू दे, त्याच्या ऑफिसमध्ये असला तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. वाचवायला कोणी येऊ दे, ठरवलेले ते संपले भारत पवार यांच्यावरती जो जमीन घेतल्याचा आरोप होता त्यावर आता मुख्यमंत्री अजित पवार म्हणतायत मुलं संज्ञान झाल्यावर ते स्वतंत्र व्यवसाय करतात आणि जो व्यवहार झाला त्याची मला जराही माहिती नव्हती, कल्पना नव्हती. सरकारमध्ये असल्या अनेक उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्याच्यात काय बोलू शकतो. संज्ञा नसली तरी आज्ञाधारक असेल. आता युतीबाबतचा निर्णय 2 दिवसात होईल. 2 दिवसात बैठक होईल. 2 दिवसात परत येईल पाहिजे.